क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य आदरणीय कुंदन पाटील साहेबांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये बालाजी चषक 2020 मध्ये. 40+ मधील आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय. जानमान्ना सरवली विरुद्ध वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये. सलामी जोडी मैदानामध्ये राजू आणि माणिक गोलंदाजी मार्ग श्याम येतोय. लेट कट केलेला आहे. पहिला चेंडू शॉर्ट टर्म रिझनमध्ये एका धावेसाठी. राजू ऑफ द मार्क. एका धावेने राजू आपलं खातं उघडतो नाही. एका धावेने वीर तानाजी दापोडे संघाचं अकाउंट ओपन होतंय. वीर तानाजी दापोडे विपक्ष जय हनुमान सरवली दोन्ही 40+ मधील नामांकित संघ आहेत. दोन्ही संघ दादा संघ म्हणून 40+ क्रिकेट संघटनेमध्ये ओळखले जात आहेत आणि या दोन दादा संघामध्ये ही लढत आपण पाहतोय. यावेळी चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेलं आहे. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या 2 धावेने राजू पोहोचतो आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवर आणि वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या 3 धावा. माणिक यांनी 2 धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. दोन्ही फलंदाजांनी आपलं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या पण पाहतोय धावफलकावर 3 धावा. 40+ मधील आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय. यावेळी कट करण्याचा प्रयत्न पंच आमच्या बोलतात वाईटचा इशारा करतात. आव्हान त्या वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढून होते ती 4 धावा. आज पहिल्याच सामन्यामध्ये अश्विन ठाकूरवाड संघाने विजय संपादन केला होता. एलकुंद संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं आणि आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपण पाहतोय. यावेळी मात्र क्लीन बॉल्ड अतिशय उत्कृष्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. स्विंगिंग यॉर्कर आणि पहिला हात बसतोय तो वीर तानाजी दापोडे या संघाला. नवीन फलंदाज कुंदन पाटील साहेब येत आहेत आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी नक्कीच भिवंडी क्रिकेटमध्ये 40+ क्रिकेटला या चषकापासून सुरुवात झाली होती. 2008-9 मध्ये दयानंद चोरगे साहेब आणि कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून नक्कीच एक रोपटं लावलं गेलं होतं आणि त्या रोपट्याचं नक्कीच आता मात्र वट वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. 3 संघटना आपण पाहतोय 40+च्या माध्यमातून. मात्र त्याचं सर्व क्रेडिट जात आहे ते कुंदन पाटील साहेबांना आणि दयानंद चोरगे साहेबांना. रिव्हर्स शॉटचा प्रयत्न मात्र इथे पाहायला मिळाला होता. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला नव्हता. लेग बॅटचा इशारा येतोय पंचांकडनं. सिंगल धाव आणि धावसंख्या 1 निवडून झाली ती 5 धाव. धन्यवाद धुमाल सर. दरम्यान विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरवलीचे एक आदर्श व्यक्तिमत्व जयहिंद चौधरी दादांचं आगमन झालेलं आहे. दादा आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम. यावेळी खराब चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावाने यापुढील चेंडू फ्रीट असणार आहे. 2 धावा वीर तानाजी दापोडे संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत आणि यापुढील चेंडू फ्रीट असणार आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून जोडलेली ती 7 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. श्याम पहिले षटकात उलतोय. सामनागर फलंदाज पुन्हा एकदा कुंदन पाटील साहेब. यावेळी सफल क्रॉसून चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न मात्र फ्रीट आहे. कुंदन पाटील साहेब हे विसरले होते मात्र धावबाजी रूपाने बाद. नक्कीच जर विसरले नसते तर कुंदन पाटील साहेब कदाचित धावबाजी झाले नसते. होत आहे कुंदन पाटील साहेब यांची केली संपुष्टात. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. DJ Webhub in the mix. नक्कीच धाव घेताना आपण पाहिलं होतं कुंदन पाटील साहेब पाहत राहिले होते
क्षेत्रक्षकाकडे. खरं तर फ्री टच चेंडू पाटील साहेब विसरले, त्यांनी परिणामस्वरूप धावबाद रूपाने बाद होत आहेत. दुसरा फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज हेमन येतोय. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. पुढे चेंडू ठेवला होता, निर्धाव चेंडू समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वीरतानाची दापोडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2-7. यानंतर रेग्युलर क्रिकेटमधील सामना आपल्याला पाहायला मिळालेला ओमशाही अंजोरा विरुद्ध जहनमन भावाले या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. ओमशाही अंजूर संघाचा संघनायक आणि जय हनुमान भावाले संघाचा संघनायक. नाणेफेसाठी आपण आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला जे टॉस बॉक्स आहे त्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. गोलंदाजी मार्गावर संजय येतोय. पहिल्या षटकात समाप्ती आणि 2 फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतला. धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा. इनफ टोटल. चांगली धावसंख्या मात्र धावप्रकार पाहायला मिळत नाही. इथून मात्र वेग वाढवावा लागेल, गेअर बदलावा लागेल. वीरतानाच्या दापोडे संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत जर पोहोचायचं असेल तर. हेमंत खेलपट्टीवर आणि राजू आपण पाहतोय 2 फलंदाज खेलपट्टीवर पाहायला मिळत आहेत, राजू आणि हेमंतच्या रूपाने. सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षक ठेवणे बंधनकारक असणार आहे. गोलंदाजी मार्गावर संजय येतोय आमच्या व्यापीठाच्या टोकाकडून. सामनागर फलंदाज हेमंत. यावेळी फुलटॉस करून चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न. गोलंदाज चेंडूवर झेपावला होता मात्र अशक्य झेल होता आणि तोपर्यंत वेळ होती फलंदाज हेमंतकडे एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 1 निवडून झालेली ती 8 धावा. वीरतानाजी दापोडे विपक्ष जहानमन सरवली हा 40+ मधील आजच्या दिवसामधला दुसरा सामना आपण पाहतोय. गणेश दादाच्या अष्टनायक ठाकूरपाडा संघाने पहिल्या सामन्यामध्ये एलकुंदे संघाला पराभवाची धूल चालली होती. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गुडलँड स्पॉटवर चेंडू पेस होऊन यशच्या हातामध्ये स्थिर होतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतोय धावफलकावर 8 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक बदलतोय गोलंदाज संजय. व्यापीठाच्या टोकाकडून सामनाकर फलंदाज राजू जो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर खेळतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. एका टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज आणि या 2 धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर रेग्युलर क्रिकेटला सुरुवात होईल. संजय गोलंदाजी मार्कवर. यावेळी चेंडू निघून जातोय एक्स्ट्रेक्शनच्या हातामध्ये. चेंज ऑफ पेस थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होता आणि गतीला ओळखू पारखू शकला नव्हता फलंदाजी. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या स्थिर आहेत 10 धावा. दुसऱ्या षटकामधील मला वाटतं शेवटचा चेंडू. यावेळी फ्लिक केलेला चेंडू लस्कर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये थोडंसं पंबलिंग पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर वीर तानाची दापोडे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 16 धावा.
8च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत त्या विरुद्ध तानाजी दापोडे या संघाने आणि 2 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. यानंतर सामना आपण पाहणार तो ओमशाही अंजूर विपक्ष जय हनुमान भावाले या 2 संघांमध्ये रेग्युलर क्रिकेटमधील शेड्यूलला या सामन्याने सुरुवात होईल. धन्यवाद सुभाष धुमाल सर. तर आपण स्वागताने सत्कार करून घेऊया. मी छोटू रुपेश यांना विनंती करेन की अभि पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय सुखदेव वाकडे साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पाहतोय आपण आदरणीय सुखदेवजी वाकडे साहेबांचे स्वागत आणि सन्मान होताना अभि पाटील यांचे शुभ हस्ते. तसेच अजून व्यासपीठावर स्वागत आणि सत्कार करून घेऊया आपण सरवलीचे माजी सरपंच आदरणीय पंडितजी चौधरी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचे आहे. मी अभि पाटील यांना परत विनंती करेन की दादा आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय पंडित चौधरी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचे आहे. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनील पवार सर. दरम्यान 2 धावा पूर्ण करतात फलंदाजाने. 2 धावेने संघाची धावसंख्या पूर्ण सरकते. धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या वाढवून होते ते 18 धावा. गोलंदाज मार्गावर गोलंदाज रवींद्र येतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा. यावेळी चेंडूला दिशा दिलेली आहे. खरं तर वाईट चेंडू होता. स्क्वेअर ऑफ विकेट पॉइंट रिझन मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. एका धावेसाठी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 19. यानंतर सामना आपण ओमशाही अंजूर विपक्ष जय हनुमान भावाले या 2 संघांमध्ये रेग्युलर क्रिकेटमधील पाहणार आहोत. ग्रामीण क्रिकेटमधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर थोडासा उसलला होता आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. बाकीचा चोख काम बजावतो. एक्स्ट्रा षटक निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहतो धावफलकावर 19 धावा. नाणेफेक आल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वीर तानाजी दापोडे या संघ. यावेळी चेंडूला टोललेला येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. येस नो आणि येस नोच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. तिसरा फलंदाज बाद होतोय वीर तानाजी दापोडे या संघाचा. तिसरा फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेला आहे. धावसंख्या मध्ये धावफलकावर 20 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वीर तानाजी दापोडे विपक्ष जय हनुमान सरवली 40+ मधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं गणेश दादांच्या अष्टनायका ठाकूरपाडा संघाने. जय सावराई एलकुंदे संघाला पराभवाची धूळ चालली होती. यावेळी लॉप केलेला चेंडूला लॉफ्टेड फटका. चेंडू हवेमध्ये. चेंडूवाली क्षेत्ररक्षक झेल मात्र सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि तोपर्यंत जीवदान मिळतंय. जीवदानाचा फायदा मिळतोय फलंदाजांना. धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा. वीर तानाजी दापोडे 40+ विरुद्ध जानमान सरोवरी 40+ या 2 संघांमधील सामना आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ रवींद्र व्यापीठाच्या टोकाकडून तिसरं षटक हाताळतोय.
थर्डमॅन फायनल एक 30 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतर क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत तैनात केलेले आहेत. यावेळी चेंडूला टोलवलेले आहे ते मेंढविकट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतो फलंदाज. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एकेरी धावने हळूच पुरुष सरकते. धावसंख्या 1 निवडून झालेली ती डबल 2 22 धावा. कुंदन पाटील साहेबांची गाडी नक्कीच मध्ये पार्क आहे. ड्रायव्हरला विनंती असेल की आपण गाडी बाजूला पार्क करायची आहे. तिथे अडथळा निर्माण झालेला आहे. कुंदन पाटील साहेबांची जी गाडी आहे ती गाडी आपण बाजूला पार्क करायची आहे. ड्रायव्हरला विनंती असेल की आपण ती गाडी बाजूला पार्क करायची आहे पार्किंग झोनमध्ये. मनोज आणि नितीन ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जनमन सरवली संघाकडून महेंद्र. महेंद्र याच्या हातामध्ये चेंडू सोपलेला आहे शेवटचं षटक घालण्यासाठी संघनायकाने. पाहूया शेवटच्या षटकामध्ये वीर तानाजी दापोड संघाचे हे वीर फलंदाज किती धावा कुठून करतायत. हाणामारीचे षटक आहे, स्लॉगवर ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करतात की मात्र महेंद्र हा गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून फलंदाजांना जखडून ठेवतोय, बांधून ठेवतोय. महेंद्र राटा मोर द विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावत आहेत मात्र अशक्य झेल होता. सेफ लँडिंग होते आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतो फलंदाज. या 2 धावेने वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 निवडून जोडली ते 24 धावा. लास्ट ओव्हर प्रोग्रेस 24, लॉस ऑफ 4 विकेट. 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक मार्गस्थ असताना महेंद्र गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सामनागर फलंदाज नितीन. यावेळी पंचांचं वाईटचा खेळतोय दिशायन चेंडू. अव्वंत धाव वाईटच्या रूपाने. धावसंख्या 1 निवडून झालेली ती 25 धावा. यावेळी बॅटचे शॉर्ट थर्ड मध्ये चेंडू अडवला जाते. तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे 1 धाव पूर्ण करून स्ट्राईक रोटेट करण्याची. धावसंख्या 1 निवडून झाली ती 26 धावा. धावा आपण पाहतोय. धावपलकावर चांगली धावसंख्या नक्कीच पाहायला मिळत नाही, जो लौकिक आहे वीर तानाजी दापोडे संघाचा त्या दृष्टीने. लॉवर फुलटर चेंडूला टर्न केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून दिलेले ते 28 धावा. शेवटचे षटक मार्गास मात्र कौतुक करावं लागेल. महेंद्र हे गोलंदाजाचा मोठं फटका खेळण्यापासून फलंदाजांना वंचित ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाजी चॅनलमध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. एक जर वाईड चेंडू सोडला तर एक कंट्रोल गोलंदाजी आपण पाहतोय महेंद्राच्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न, पंतांचं वाईडचा शर्यत. यावेळी मात्र दिशा भरकटली जाते. आउटसाइड टू ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न केला होता मात्र शरीरापासून फलंदाजा जास्ती दूर ठेवण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय. पंचांचं वाईडचा खेळतोय. अवांत धाव वाईडच्या रूपाने. एका धावेने धावसंख्या वाढून होते ते 29. यावेळी चेंडूला टोलवलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न तर केला होता मात्र अपयश येतोय. 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. 3री धाव येण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतो आणि यस घातक ठरतोय. फलंदाज धावत.
शेवटची षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावपळ कर 31 धावा. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू विराट चेंडू होता. फलंदाजा पूर्णपणे चक्कीत बीट केलं होतं गोलंदाजाने. अतिशय उत्कृष्ट चेंडूच्या हाताने आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 31 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ असताना महेंद्र शेवटचं षटक हाताळतोय. यावेळी चेंडूला सरळ टोललेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती डबल 3 33 धावा आणि 34चं लक्ष ठेवलेलं आहे ते जयनवन सरोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर बोलूया मित्रांनो आपण नाणेफेकीकडे. रेग्युलर क्रिकेटमधील शेड्यूलला सुरुवात होईल. रेग्युलर क्रिकेटमधील पहिलाच सामना आपण पाहणार होता. ओमशाही अंजोर विपक्ष जयनमान भावाले या 2 संघांमध्ये. अनंत केने यांचा हा संघ जयनमान भावाले विपक्ष ओमशाही अंजूर या 2 संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर नाणेफेकीसाठी ओमशाही अंजूर संघाचा संघनायक आपण यायचा आहे कारण जयनमान भावाले संघाचा संघनायक इथे आलेला आहे. ग्रामपंचायत सदस्य सरवले सन्मान्य आदरणीय जयहिंद चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या दोन्ही संघामध्ये नाणेफेक करायची आहे. निश्चितनायक अंजूर विपक्ष जयनमान भावाले या 2 संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. जयहिंद चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते दोन्ही संघामध्ये नाणेफेक केली जाणार आहे. आज दिग्गज संघांना आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आज PTC मधील नंबर 1 संघ श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड आणि BTC मधील नंबर 1 संघ ज्यापासून गोडसे संघाला आपण ॲक्शनमध्ये आज पाहणार आहोत. तर नाना आपण पाहू शकता एका बाजूला साहेबांची प्रतिमा अर्थात या स्पर्धेचे 1 मॅन शो दयानंद चोरगे साहेब आणि ते दुसऱ्या बाजूला त्यांचे सुपुत्र विराज चोरगे यांची प्रतिमा. नक्कीच नाणेफेक जिंकले निश्चित अंजूर संघाच्या संघटनेने मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोबत वाढवायची आहे. सर्वप्रथम टॉस विन संघनायकाला हे बॅग्स दिली जाते जे मला स्पॉन्सर केलेल्या कृतिका टूर्स अँड ट्रॅव्हल्स याने. निश्चित अंजूर संघ नायक नाणेफेक आपण जिंकलेले आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे त्रिवेणी संघानं आपण पाहतोय कारण या स्पर्धेमध्ये ग्रामीण शहरी आणि 40+ या संघाने सहभाग दिला गेलेला आहे. डे नाईट स्पर्धा आहे. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे. या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय म्हणतील? खरंच आयोजन खूप सुंदर केले आहे बालाजी स्पोर्ट्स संघाने आणि त्याचप्रमाणे ग्रामीण संघाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. नक्कीच निश्चित अंजूर संघाचा विचार केला तर BCA मान्यता प्राप्त ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये दापोडे चषकामध्ये आपल्या संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं होतं. वीरताना दापोडे बे आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये आपल्या संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारली होती. चांगलं प्रदर्शन आपल्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. या स्पर्धेमध्ये खेळताना नाणेफेक आपण जिंकले काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावा रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 धावांपर्यंत. आणि कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? सुदर्शन आहे, दीपेश आहे, साहिल आहे, मी आहे स्वतः. एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. आपल्या संघात हार्दिक शुभेच्छा. भावले संघाचा संघ नाही नाणेफेक पण हारलेले आहेत. नाणेफेक जर जिंकले असते ते काय निर्णय असता? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. हे जे आयोजन केले गेलेलं आहे सोनाल्याच्या ऐतिहासिक ग्राउंडवर बालाजी चषक 2020चं काय वाटतं या आयोजनाविषयी? आयोजन तर खूपच छान केलेलं आहे आणि ओपनप्रमाणे 40+ आणि ग्रामीण संघांना सुद्धा प्रवेश दिले. ते चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. फलंदाजी करायच्या निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40+ जाण्याचा प्रयत्न असेल. आणि 40+ मजल मारण्याचा अनंत याच्यासहित असे कोणते फलंदाज असतील ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? सूरज आहे, अविनाश, तेजस आणि विदेश. आपल्या संघ हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे
न्यूज असे टॉस बॉक्समधून नाणेफेक जिंकलेले आहे. ती न्यूज सध्या अंजूर संघाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेले आहे ते जहरमन भावाला सांगला. बॅक टू कॉमेंट बॉक्स सुनील पवार सर. मित्रांनो आपल्यामध्ये जयहिंद चौधरी साहेब उपस्थित आहेत, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. संतोष पाटील माजी सरपंच सरवली, आपण सुनंत असेल की आपण व्हीआयपी डायजर आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सरवली ग्रामपंचायत सदस्य सन्मानित जयहिंद चौधरी साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल. तर विनंती असेल आमच्या आयोजन कमिटी मेंबरना की आपण आपल्या शुभ असते त्यांचा सन्मान इथे करायचा आहे. तर पाहतोय आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान होताना इथं मात्र विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयहिंदजी चौधरी साहेबांचं जितू मानेरकर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण तर 34 धावांचं आव्हान आहे जे हनुमाना सरवली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघाची तुलना केली आपण अतिशय चांगले दमदार संघ म्हणून याची ओळख स्वतः संघ निर्माण केलेल्या खेळाच्या माध्यमातून. पहिला चेंडू स्वीप करायचं होतं पण ॲक्च्युअली चेंडू कुठं व्रत झाले पाहिजे लेग बाईचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येने तर मात्र जे हनुमान सरवली संघाचं खातं उघडल्या गेलं. चौतीस धावांचं हा आव्हान नाही. गोलंदाज सज्ज होतोय हेमंत दापोडे एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थाने या संघामध्ये तो हेमंत राईट आर्म द विकेट मारा करतोय. याच पात्र फ्रंट फुटला येऊन फटकाय कुंदन पाटील यांचा अतिशय छान झेल मिड ऑफला आणि पहिला फलंदाज फेल होतोय. DJ Webhub in the mix. In the mix. तर पहिला फलंदाज बाद होतोय. शावलेच पात्रा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण पण तेवढं छान पाहिलं आपण आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज. या 2 धावींनी संघात धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 3 दरम्यान आगमन होतोय. कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी संचालक आणि अतिशय डॅशिंग अंदाज नेहमीच असतोय आदरणीय प्रभाकर पाटील साहेबांचं वेलकम सुस्वागतम. यावेळेस पात्र फलंदाज बाद होतोय. पाचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद होतोय. दुसरा दे धक्का सरवली संघाला. दुसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या पाहतोय आपण 3 आहे. जो लक्ष्य आहे 34 धावांचा हा आव्हान आपण पाहतोय. गोलंदाज हेमंत एक चांगली कामगिरी करताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 34 धावा रोखायच्या आहेत वीर आणि दापोड्या संघाला. बालाजी ट्रॉफी 2020चा हा 30रा दिवस आणि 30ऱ्या दिवसातला हा दुसरा सामना आपण पाहतोय.
यश पात्र सफल झाला होता. ऑन साईडकडे खेळायचं होतं खऱ्या अर्थाने. परत चेंडू कुठं व्रत झाला हेच सांगताना आमचे पंच फारुख बर्डी सर लेग बायचा इशारा करतोय. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 4. अजून सामना जिंकण्यासाठी 30 धावाची आवश्यकता असेल. इथं मात्र थोडंसं संघर्ष करावा लागेल सामना जिंकण्यासाठी जैनुमान सरोली या संघाला. संजय अजून खेळपट्टीवर एक चांगला फलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथं मात्र टप्प्यापर्यंत थोडंसं सपकण आतमध्ये येणारा चेंडू बीट होतोय फलंदाज. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र जैनुमान सरोली संघाची धावसंख्या ती 34 धावाचं लक्ष स्वीकारताना 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4. इथून मात्र 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 30 धावाची आवश्यकता. एका छोटासा ब्रेक घेऊया आपण, ऐकू तोपर्यंत डीजीच्या माध्यमातून मधुर संगीत. तर पाहतोय आपण हा एक कटआउट बॅनर पाहतोय. सर्व सरवली ग्रुप ग्रामपंचायत कमिटीचे सर्व मेंबर सदस्य पाहतोय आपण. आणि जिथं ज्या प्रकारे आपण पाहतोय की जेव्हापासून ही ग्रामपंचायत संपूर्ण कमिटी निश्चित पाहतोय ग्रामपंचायतीवर एक विकासाची भरपूर कामं यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि करून घेत आहेत. निश्चित मनापासून कौतुक करावं लागेल सर्वच ग्रामपंचायतच्या कमिटीच्या सर्व मेंबरचं, सरपंच, विद्यमान उपसरपंच स्वतः बुंबुम सुभाष ठाकरे सुद्धा आहेत. ज्यावेळेस पात्र बॅकफुटा जाऊन कट केलेलं आहे. चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या ओघणीचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र पाहतोय की आपण पंचाचा बोट आकाशाकडे आहे आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक आदरणीय दयानंद चौरगे साहेब यांच्या माध्यमातून हा आपण बिग शो पाहतोय. त्यांच्यासोबत जितू मानेरकर, तसेच आमच्यासोबत मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रभाकर पाटील साहेब हे सुद्धा आहेत. आणि संपूर्ण बालाजी स्पोर्ट संघाच्या माध्यमातून अतिशय देखना क्लास असा टेनिस क्रिकेटचा हा बिग शो आपण पाहतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक असा हार्दिक स्वागत आहे. तर सामना एक रंगतदार स्थितीकडे जाईल काय? खोलवर टप्प्याचा चेंडू, छोट्या बॅटचा वापर आणि इथं मात्र तालमेल पाहायला मिळाला नाही. अजून एक फलंदाज धावचीत होईल. चौथा फलंदाज बाद. आलेल्या तमाम खेळाडूंचे आणि क्रिकेट रसिकांचे पाहतोय आपण स्वागत करताना ऑल ग्रामपंचायत कमिटी. यास मात्र हा फटका आहे. पाहतोय आपण छोट्या बॅटचा वापर केला होता, पुश केला होता चेंडूला. आणि अजून एक फलंदाज इथं मात्र बाद होईल. मोठा धक्का. 5वा फलंदाज बाद होतोय. तू चल मैं आया अशी स्थिती पाहतोय आपण.
हो निश्चित आजच्या दिवसाचे जे संघ इथं मात्र खेळणार आहेत सर्व संघाच्या संघानायकांना आम्ही वारंवार पहिल्याच दिवसापासून एकच विनंती करतोय की टॉस करण्यापूर्वी आपण 20 मिनिटं किंवा 30 मिनिटं अगोदर येणं गरजेचं आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक संघाच्या संघानायकाला विनंती आहे की आपण 30 मिनिटं अगोदर रिपोर्ट करायचे. काल पहिल्या बऱ्याच संघाला पॅनलाइज केलं गेलं. यावेळेस मात्र पाहतोय आपण अतिशय वेगात एक सिंगल पूर्ण करताना लेग बायच्या स्वरूपात एक धाव आहे. धावसंख्या पाहतोय फक्त धावपलकावर आहे ती 7-5 बाद. एक नाजूक स्थिती आहे पण अजून विसरून चालता येणार नाही कारण की कबीर नावाचा हा डावकर आपल्याला खेळपट्टीवर आहे. कधी पण सामना फिरवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. यावेळेस पता चांगला फटका आहे. लॉंग ऑनच्या वरतून हा जाईल षटकार. पाहू शकता आपण कशा प्रकारे शॉट खेळला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता हा फॉलीवर घेतोय आणि लॉंगनच्या वरतून पप्या खारीक यांनी चांगला प्रयत्न केला होता. एक आदर्श क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख स्वतः पप्या खारीक यांनी निर्माण केली आणि जिथं एक दिवसापूर्वी 3 असे दर्जेदार खेळाडू त्यामध्ये एक आमचे समालोचक त्यांचा वाढदिवस होता आणि मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला. पप्या खारीक, बुमबुम सुभाष ठाकरे आणि सुभाष धुमाळ सरांचं 12 मार्च. तर प्रत्येक क्रिकेट रसिकाला खेळाडूला संधी नाही आहे कारण की आमच्यासोबत भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरवली पाडा प्रभाकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे. जर आपण दोन्ही हाताने झेल टिपताय तर 500 रुपये, जर राईट हँडने झेल टिपताय तर 1000 रुपये, तर उजव्या हाताने जर टिपताय तर रोख रक्कम 1500 रुपये दिल्या जाईल. डावकुऱ्या हाताने जर आपण झेल पकडल्या गेल्या तर रोख रक्कम 1500 रुपये दिल्या जाईल. क्या बात आहे. कालपासून पाहतोय आपण प्रभाकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून खेळाडूला नाही आहे, फक्त जे पाठीराखे असतील, दर्शक असतील, म्हणजे कुठल्या संघाचा खेळाडू चालणार नाही. तर धावसंख्या पाहतोय आपण 13 आहे. अजून सामना जिंकण्यासाठी 21 म्हणजे कबीर अजून आहे खेळपट्टीवर आहे. या स्वतः लॉफ्टेड फटका आहे. लॉंग ऑन रिजन कडे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कबीर हा फलंदाज बाद होतोय. पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरी. सोनाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय राघोजी हरड साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करेन की साहेब आपण व्यासपीठावर यायचे आहे. सर्वप्रथम आपलं DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक आदरणीय दयानंद चोरगे साहेब आणि ऑल बालाजी संघाच्या माध्यमातून मनपूर्वक असा हार्दिक स्वागत आहे. तर पाहतोय आपण धावसंख्येत बदल. धावसंख्या 15. अजून सामना जिंकण्यासाठी इथं मात्र संघर्ष करावा लागेल. याच पात्र फ्रंट फुट लाईन ऑफ ड्रे पाहतोय आपण. वाईडीचा मिड ऑफला तर थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आणि त्या संधीचं इथं मात्र सोनं केल्या गेलं. या 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 17. सामना जिंकण्यासाठी अजून पाहतोय की आपण 9 चेंडूमध्ये 17 धावाची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. महेंद्र हा खेळपट्टीवर आहे. 3 चेंडूमध्ये 10 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय.
अपेक्षा खूप काही आहे या खेळाडूकडून आपल्या संघासाठी, पण ते पूर्ण करेल काय? इम्प्रोज फटका आहे, पॅडल स्वीपच्या अंदाजामध्ये काय सुपर शॉट खेळल्या गेलं, खाली क्षेत्रामध्ये चेंडू फरार होतोय आणि पंचाचा इशारा सीमा पार. अजून एक चांगला दमदार चौकार. भारी आकाश तारेकर ती घोड्याचा तो डेंजर बॉलर विश्वजित ठाकूर गोसाईचा तो मॅच विनर भावेश पवार दापोली संघाचा कॅप्टन कुल विशाल जितेकर उस्मान पटेल रायगडचा टायगर मारतोय 8 चेंडू 13 धावाची आवश्यकता. अजून एक चांगला कव्हर ड्राईव्ह पाहतोय, काय सुपर शॉट आहे. शॉट ऑफ मॅच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह 4 धावासाठी. धन्यवाद निश्चित गणेश दादा, जर बघितलं पण युवकाला साधेल असा फटका, एक युवा फलंदाजाला शोभेल असा फटका इथं मात्र कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळालं. काय सुपर फटकेबाजी करतोय महेंद्र, हा फलंदाज क्रमांक 7 वर आला होता आणि सामना पूर्णपणे सरवली संघाकडे झुकताना पाहतोय. परत एक चांगला फटका आहे, डाऊन द ग्राउंडचा फटका आहे, पण कुंदन पाटील चेंडूर अतिशय वेगात आणि त्यापूर्वी मात्र चांगला तालमेल परत पाहायला मिळालं. अजून 2 धावा इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज. संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकतोय ती 27. सामना जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता. एक सोपं समीकरण, पण सोपं म्हटलं जात नाही क्रिकेटमध्ये, कारण की या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या गेल्या. जर पाहिलं आपण 14 धावा खर्च करतोय. सात धावाची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. अजून पाहतोय खेळपट्टीवर महेंद्र हा फलंदाज एक अतिशय अफलातून कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. 1 षटकार 2 चौकार आणि व्यक्तिगत 20 या धावसंख्येवर फलंदाजी करताना एका क्षणी असं वाटलं होतं की 5 फलंदाज जेव्हा बाद झाले होते की मात्र पराभूत होईल काय, पण क्रमांक 6 वर आलेला फलंदाज 7 वर आलेला महेंद्र एक अतिशय चांगली फलंदाजी करताना जवळपास आता मात्र विजयाकडे वाटचाल करतोय काय पाहिजे. वीर आणि दापोडे विपक्ष पाहतोय आपण, जे हनुमान सरवली या दोन्ही संघादरम्यान अतिशय चांगली कडवी झुंज पाहतोय आपण. जर पाहिलं आपण इथं मात्र सुभाष धुमाळ निश्चित एक सोपं समीकरण आहे. या खेळपट्टी जर विचार केला आपण, नाईटला मात्र अतिशय संघर्ष करावा लागतोय प्रत्येक फलंदाजाला. काल मात्र बरेचसे सामने रंगतदार झाले, त्यामध्ये काल जो सामना रंगला होता वयप्रेम केवणी दिवे विपक्ष धनेश स्पोर्ट गोडसे या दोन्ही संघादरम्यान, जो जिता वै सिकंदर चांगला खेळ साकारला बॉयप्रेम केवणी दिवस संघाने आणि चांगल्या संघाला इथं मात्र पराभूत केलं होतं. याच पात्र हा फटका आहे हवेत, एक्स्ट्रा कव्हरेजकडे कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आरामात या 2 धावा पूर्ण. आता मात्र सामना जिंकण्यासाठी जेवढे चेंडू आहेत तेवढ्याच धावा बनवाव्या लागतील. 5 चेंडू 5 धावाचं समीकरण. काल निश्चित बरीच चर्चा झाली, एक मोठा उलटफेर, मी तर म्हणेन की मोठा उलटफेर नाही आहे, कारण की ज्या संघाकडे तालुका क्रिकेटचे अतिशय चांगले दर्जेदार खेळाडू सागर झाला, त्यानंतर मात्र जयेश पाटील ज्युनियर अतिशय क्लास, त्यानंतर मात्र अरविंद सारखा एका साईडाम गोलंदाज म्हणजे टफ फाईट केली आणि चांगला खेळ साकारला म्हणून पराभूत झाला गोडसे संघ. यावेळेस पाहतोय अतिशय चांगला फटका, नाजूक फटका, लेट कट चेंडू जाईल थर्डमॅन शिमरीच्या बाहेर, चौकार. एका धावेची फक्त आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. डीजे अरबाज शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता हनुमान कदरदार संग दिल आमचा चेता. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकापर्यंत असं वाटलं होतं की सामना वीरताना दापोडे संघाकडे जाईल, कारण की निम्मा संघ गारद झाला होता. पण काय कमाल आणि धमाल फटकेबाजी पाहिली मित्रांनो आपण महेंद्र नावाचा फलंदाजाच्या माध्यमातून. परत एक हा फटका आहे, पण एक चेंडू कुठं बरं झाला, पण 1 धाव. आणि याचबरोबर पाहतोय की सामना इथं मात्र जिंकलेला आहे हनुमान सरवली पाड्या संघाने.
तर अल्पेश सांगतील की सामनावीर कोण आहे ज्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली, म्हणजे नो डाऊट कुठलेही पण एक क्रिकेट असे सांगेल की सामन्याचा खरा हिरो कोण आहे, तो म्हणजे आपण पाहतोय महेंद्र पाहतोय आपण हा सामनावीर आहे. तर जाऊया आपण व्यासपीठावर, तिथं माझा निश्चित पेन पण द्यायला येऊ करतो. तर सर्वप्रथम आपण आज सामनावीर देऊया. मी सन्माननीय निश्चित श्यामदादा चौधरी साहेबांना विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर मी आदरणीय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयहिंद चौधरी साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण हा सामनावीर महेंद्रला द्यायचा आहे, ज्यांनी अतिशय अप्रतिम कामगिरी केली आणि सामना तर सामना सुरू होण्यापूर्वी कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील सुभाष धुमाल सर. त्यापूर्वी आपण व्यासपीठावर जे आमचे प्रमुख मान्यवर आहेत त्यांचं स्वागत आणि सत्कार करून घेऊया आपण. सर्वप्रथम विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सरवलीपाडा ठाकूरपाडाचे आदरणीय जयहिंद चौधरी साहेबांचं आपण स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी जितूदादा मानेरकर यांना विनंती करीन की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर निश्चित मी सन्माननीय ज्यांनी 40+ बीज रोवल्या गेल्या 2008 मध्ये बाला चषकच्या माध्यमातून कुंदनदादा पाटील साहेबांना विनंती करेन